चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या कायवाडी परिसरात आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराला जोर आलेला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो माझ्यासोबत काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये। काय सांगाल, खरं तर आज घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार करताय, या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे भाजपला मानणारा वर्ग आहे, कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे? एकदम उत्साहाचं वातावरण आहे। आम्ही जिथे जिथे जात आहोत प्रचाराला तिथे आनंदाने खुशीने लोक येत आहेत। असं नाहीये की काही ठिकाणी नाहीये, असं नाहीये। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घराघरातला माणूस हा लक्ष्मण भाऊंच्या आठवणींनी आणि विकास कामांच्या जोरावर जगताप परिवारांनी किंवा शंकर शेठ जगताप यांनी आज उमेदवार यांनी जो कायापालट केलेला आहे पिंपरी चिंचवडचा, तो त्या विकास कामांच्या जोरावर आज इथे प्रत्येक माणूस येत आहे। आणि समोरच्या विरोधकांचे तर अजून उमेदवार पण फिक्स नाहीये। आज 4-5 दिवस झाले उमेदवारांचं फिक्स नाही। आता निवडणूक येत्या टप्प्यावर येऊन ठोकलेली आहे, तरी इथे एकही उमेदवार अजून डिक्लेअर केलेला नाहीये। इथंच आमचा विजय घोषित झालेला आहे की उमेदवार अजून विरोधी पक्षांना भेटत नाहीये। कुठे हरवलेत का कुठे काय झालंय हे नक्की शोधण्याचं काम आहे की विकास कामांच्या जोरावर आज एवढी जनता जगताप कुटुंबाच्या आणि शंकर भाऊंच्या मागे आहे। हेच सर्वात मोठा विजय झालेला आहे। हे पाहतोय मोठ्या संख्येने पदाधिकारी या ठिकाणी जमलेत, काय आव्हान करणार आहे मतदारांना तुम्ही? मतदारांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो, भारताच्या विकासासाठी नरेंद्र मोदींना बळ देण्यासाठी, महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला बळ देण्यासाठी आणि आपल्या पिंपरी चिंचवडच्या नवीन विकासासाठी शंकर भाऊंना बळ देण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकजूट होऊन मोठ्या संख्येने मतदान केलं पाहिजे आणि आपला विकास घडवला पाहिजे आणि महाराष्ट्रात सर्वात मताधिक्याने शंकर भाऊंना विधानसभेत पोहोचवलं पाहिजे। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने या काळेवाडी परिसरात उत्तर भारतीय राहतात, कामगार वर्ग राहतात। त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य जे आहे ते काळेवाडी परिसरातून देण्यात येईल। कशा पद्धतीने पाहताय? कामगार वर्गासाठी विविध योजना आणलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारनी, केंद्र सरकारनी, व उत्तर भारतीय तुम्ही बोलत आहात ते आमचे महाराष्ट्रीयनच आहेत। आणि इथे जो विकास काम झालेला आहे, MIDC आहे, तुमची छोटे लघु उद्योग आहेत, व्यापारी उद्योग नगरी ओळखली जाते पिंपरी चिंचवडला। त्या अनुषंगाने जे विकास काम झालेलं आहे त्या अनुषंगानेच मतदान इथे मजूर करणार आहेत आणि आपले व्यापारी पण करणार आहेत। या अनुषंगानेच मताधिक्य सर्वात मोठ्या संख्येने यावेळेस रेकॉर्ड ब्रेक होणार आहे। दादा, आपण पाहतोय सगळेजण एकवटलेले आहेत शंकर भाऊंसाठी। आपण पाहतोय ज्या पद्धतीने लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी सगळे उभे होते त्याच पद्धतीने आज प्रचाराला सगळे उतरलेत। कशा पद्धतीने वातावरण आहे आजचं? एकदम बढ़िया चल रहा है, बढ़िया लग रहा है, बढ़िया लग रहा है। हम लोग शंकर भाऊ के साथ है और शुरू से लक्ष्मण भाऊ थे तभी से साथ में है। हाँ, काय सांगाल एकंदरीत काय कशा पद्धतीचं वातावरण आहे आज? प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळते। ये जो है ना, जो शंकर भाऊ की तरफ से जो है ना, पूरा अपनी टीम, पूरा समाज उनके साथ में ही है और अच्छा प्रचार चल रहा है। शंकर भाऊ ही आएंगे। सब उत्तर भारतीयों ने निर्धारित किया कि इस बार सबसे ज्यादा लीड जो है शंकर भाऊ को देंगे। हाँ, पूरा क्या मतदारों में क्या आह्वान करोगे? मतदार में आह्वान करेंगे शंकर भाऊ के मतदान करो और शंकर भाऊ के पूरे बहुमत के साथ में उनका विजय बनाइए। और हम पूरा समाज और हम शंकर भाऊ के साथ हैं पूरा। यहाँ पे बड़ी संख्या में उत्तर भारतीय है, कामगार वर्ग है, किस तरह से प्रचार यंत्रणा में काम कर रहे हैं? सब नहीं, सब सही का यंत्र में काम कर रहे हैं पूरा। और घर घर जाके हैंडबिल बांटने का, प्रचार करने का, भाव का जो विकास काम था पूरा कालेवाड़ी का, पूरा पिंपरी चिंचवड का, वो सबको सामने बता रहे हैं। और लोग पूरा ये दे रहे हैं, पूरा अपने के जो ये दे रहे हैं कि बाबा शंकर भाऊ के हम वोट करेंगे और शंकर भाऊ को चुन के लाएंगे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते आहेत ते सक्रिय झालेले आहेत। घरोघरी जे आहे आता शंकर जगताप यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। आपण पाहतोय मोठं उत्साहाचं वातावरण जे आहे कार्यकर्त्यांमध्ये। त्यांनी देखील असं आश्वासन दिलं आहे की या संपूर्ण काळेवाडी परिसरातून तापकीर नगर असेल, नडेनगर असेल, या संपूर्ण परिसरातून सगळ्यात जास्त मताधिक्य जे आहे ते शंकर जगतापांना देण्यात येईल। कॅमेरामॅन मानदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।